उमेदवारी ही महायुतीच्या पारड्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढीव मिळालेली आहे की त्यामुळे दादा, पक्ष निकाल बदल. येण्या अगोदरच कोथरूडमध्ये जल्लोष झालाय. असं आहे की मतदान संपल्यानंतर कार्यालयात जाऊन भेळ खाणं, वडापाव खाणं अशी आमची परंपरा. त्याप्रमाणे आम्ही जेव्हा मुरलीधर अण्णांनी मी गेलो तेव्हा आम्ही दोघांनी अतिशय कठोरपणे सांगितलं होतं की फ्लेक्सबाजी करायची नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावनांचा अनादर आपण करू शकत नाही. कार्यकर्त्याला याबद्दल दटावू शकत नाही. तसे लावलेत उत्साहाने. पण मी अतिशय नम्रपणे म्हणेन की हे खरं आहे की फक्त लीड आघाडीत मोजायची आहे. 5 वर्ष कोथरूडच्या जनतेशी माझी नाळ इतकी जुळली की विरोधी पक्षाशी जोडलेलं असल्यामुळे काही मतं जी द्यावी लागतील तेवढीच. पण अन्यथा खूप हेवी मार्जिनने मी विजयी होईन असा मला विश्वास आहे. दादा, खरं तर राज्यातले कल येऊ लागलेले आहे. सध्या महायुती आघाडीवर दिसते. काय तुम्हाला विश्वास आहे पुढे किती जागा येतील आणि सत्ता स्थापनेसाठी काय समीकरण राहतील? चिन्हवाले म्हणजे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हवाले म्हणजे ब्रँडेड महायुतीचे 160च्या खाली येऊच शकत नाही. त्याच्या पुढेच मोजायचं. राज्यातले वेगवेगळ्या भागात खरं तर पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही लक्ष घातलं होतं, तुम्ही जात होते. बराचसा भाग तुमच्या परिचयाचा आहे. काय स्थिती तिकडे राहील? आता सिटिंग 45 होते 58 पैकी. त्यातल्या कुठल्याही सीटला धोका नाही. तुम्ही एखाद्या सीटला हात लावला तर तो धोका कसा नाही मी सांगेन. त्याच्या पुढे मिळावेत 46 मिळावेत, 47 मिळावेचा प्रयत्न चालला आणि तो प्रयत्नही खूप व्यवस्थित झाला. तुम्ही काही सीट्स